कथेचं नाव आहे कराराची बायको. भाग 43. लाल मिरची बॉम्ब. रात्रीचे साधारण 8 वाजले होते आणि संपूर्ण ओबरॉय मॅन्शन आज सोनेरी रंगांच्या दिव्यांनी आणि अतिशय सुंदर गुलाबी ट्यूलिप व गुलाबीच्या फुलांनी सजले होते. हे दृश्य दुरूनच चमकताना दिसत होते आणि तिथे लोकांची खूप गर्दी व लगबग सुरू झाली होती. अक्षत देखील तयार होऊन आपल्या घराच्या गार्डन एरियामध्ये उभा राहून पाहुण्यांचे स्वागत करत होता. त्याने इकडे तिकडे पाहिले आणि काही लोक मेन गेटमधून आत येताना दिसताच तो लगेच तिथे पोहोचला. नमस्ते अंकल, नमस्ते आंटी. अक्षतने हसतच त्यांचे स्वागत केले. आत येणाऱ्या त्या मध्यमवयीन माणसानेही हसून विचारले, नमस्ते अक्षत बेटा, कसे आहात सगळे? छान ना? त्यावर अक्षतने हळूच मान हलवून उत्तर दिले, हो अंकल, एकदम मजेत. त्यानंतर ते सर्व लोक आत गेले आणि अक्षत आपल्या मित्रांची वाट पाहू लागला. तो बागेत एकटाच उभा होता कारण अजून त्याचा एकही मित्र आला नव्हता. स्वतःशीच पुटपुटत तो म्हणाला, हा पार्थ कुठे राहिलाय? या मुलाने किमान वेळेवर तरी यायला हवे होते. असं म्हणत अक्षतने आपल्या हातातील घड्याळाकडे पाहिले. 8 वाजून गेले होते. तेव्हाच त्याला नव्याची आठवण झाली. तो विचारात हरवला. माहीत नाही नव्या तयार झाली असेल की नाही. एक काम करतो, अगोदर तिलाच फोन करून विचारतो. पार्थला नंतर फोन करेन, कदाचित तोपर्यंत तो येईलच. अक्षतने नव्याचा नंबर डायल केला आणि फोन कानाला लावला. दुसऱ्या बाजूने फोन उचलताच नव्याचा गोड आवाज ऐकू आला. हॅलो अक्षत, काय झाले? नव्याचा आवाज ऐकून अक्षतने उत्तर दिले, काही नाही ग, मी फक्त हे विचारायला फोन केला होता की तू तयार झाली आहेस की नाही. तुला अजून किती वेळ लागेल मला सांग, म्हणजे मी तुला घ्यायला येईन. अक्षतला तिची काळजी वाटत होती म्हणून त्याचे फोन केला होता. खरं तर अक्षतचे पूर्ण लक्ष नव्यातच होते आणि नव्यालाही त्याची ही काळजी खूप आवडत होती, ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक छान हसू आले. नव्याने उत्तर दिले, मी जवळजवळ तयारच झाली आहे, फक्त 10 मिनिटे लागतील. तुम्ही 10 मिनिटांनी या. अक्षतने थोडे लाजत विचारले, ओके फाईन, पण तुला तो ड्रेस आवडला ना? नव्याने आरशात स्वतःला पाहत म्हटले, हो, हा ड्रेस खरंच खूप सुंदर आहे आणि मला एकदम परफेक्ट बसला आहे. थँक्स फॉर दिस ब्युटिफुल ड्रेस अक्षत. अक्षत लगेच म्हणाला. फोन ठेवताच पार्थ अक्षतच्या जवळ आला आणि विचारू लागला, कोणाशी बोलतोय रे मित्रा? मी इथे उभा राहून तुझी वाट पाहतोय आणि तू तर वेगळाच बिझी आहेस. पार्थने त्याचे बोलणे चोरून ऐकले होते, त्यामुळे तो त्याची मस्करी करत होता. अक्षतने पटकन आपला फोन मागे लपवला आणि म्हणाला, साल्या आत्ता येतोयस का? कधीपासून तुझी वाट पाहतोय. पार्थ हसून म्हणाला, अरे साल्या, आलो तर ना आहे ना, आता चल की, इथेच उभं राहायचं विचार आहे. अक्षतने आपल्या केसातून हात फिरवला आणि इकडे तिकडे पाहत म्हणाला, अरे नाही नाही, चल ना. दोघे पुढे जात असताना पार्थने विचारले, तसं नव्या कुठे आहे? अक्षतने हसून उत्तर दिले, ती तयार होते. पार्थ म्हणाला, ओ. अक्षतने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि दोघे एकत्र पार्टी हॉलमध्ये आले. तिथे अक्षतच्या लक्षात आले की बहुतेक पाहुणे आले आहेत आणि पार्टी सुरू झाली आहे. अक्षतने इकडे तिकडे पाहिले तेव्हा त्याची नजर एका बाजूला एकटी उभी असलेल्या रावीवर पडली. अक्षतला समजले की ती सुद्धा नव्याचीच वाट पाहत आहे आणि त्याला नव्याला घ्यायला जायचे होते कारण 10 मिनिटे झाली होती. अक्षत पार्थला म्हणाला, मी नव्याला घेऊन येतो, तोपर्यंत तू रावीला सोबत दे. बघ, बिचारी तिथे एकटी उभी आहे, कदाचित ती कोणाला ओळखत नसेल. पार्थने तिकडे पाहिले तर रावी खरोखरच नव्याला शोधत असल्यासारखी इकडे तिकडे पाहत होती. पण पार्थने लगेच नकार दिला आणि म्हणाला, नाही बाबा, मी त्या चष्मिशला कंपनी नाही देणार. ती तर मला बघताच भांडायला लागते. मी नाही जात तिच्याकडे. अक्षतने जास्त आग्रह केला नाही आणि म्हणाला, ठीक आहे, तुझी मर्जी, मी नव्याला आणायला जातोय. अक्षत तिथून निघून गेला. पार्थने पुन्हा एकदा रावीकडे पाहिले. ती गर्दीत खूप निरागस दिसत होती. शेवटी तो स्वतःच तिच्या दिशेने गेला. रावीने पार्थला येताना पाहिले आणि रागात विचारले, तुला कोणी इन्व्हाइट केले? पार्थने चिडून उत्तर दिले, ओ हॅलो, ही माझ्या मित्राची पार्टी आहे, मी काय येणार नाही? मला तर आश्चर्य वाटतंय की तुला कोणी बोलवले. रावीने आपला चष्मा नीट करत म्हटले,
नव्याने मला बोलावले आहे आणि तू इथे माझं डोकं खायला इथे आलास का? जा इथून, असे म्हणून ती तिथून निघून गेली. पार्थ हैराण होऊन म्हणाला, हा अक्षत कुठे आहे? त्याच्यामुळेच नेहमी माझी फजिती होते. या लाल मिरची बॉम्बला सोबत द्यायला सांगत होता. ही तर आम्हा सर्वांनाच ब्लास्ट करून टाकेल. पार्थ स्वतःशीच पुटपुटत होता. तेव्हाच त्याचे काही मित्र भेटले. दुसरीकडे अक्षत पायऱ्यांकडे जाणार इतक्यात त्याच्या वडिलांनी त्याला आवाज दिला. अक्षतला नव्याकडे जायचे होते, पण वडिलांनी बोलवल्यामुळे त्याला त्यांच्याकडे जावे लागले. येस डॅड. अक्षत त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिला. डॅड म्हणाले, सगळे तुझ्याबद्दलच विचारत आहेत. वीरेंद्र अंकल पण आले आहेत. वीरेंद्र मल्होत्रा हे आहानाचे बाबा आणि अक्षतच्या डॅडचे खास मित्र होते. अक्षत त्यांना ओळखत होता म्हणून त्याने त्यांना हॅलो म्हटले. आहानाच्या बाबांनी अक्षतच्या खांद्यावर हात ठेवून म्हटले, आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू यंग मॅन. तुझे पहिलेच प्रोजेक्ट तू खूप छान हाताळलेस. आहानासुद्धा तुझे खूप कौतुक करत होती. ऐकून अक्षतला आश्चर्य वाटले. त्याने बाजूला उभ्या असलेल्या आहानाकडे पाहिले. त्याला वाटले नव्हते की त्यांच्यात जे काही झाले त्यानंतर ती त्याचे कौतुक करेल. अक्षतने ओढून ताणून चेहऱ्यावर हसू आणले आणि म्हटले, थँक्यू सो मच अंकल, पण ही तर फक्त सुरुवातच आहे. त्यानंतर अक्षत तिथून निघण्याचा प्रयत्न करत होता, पण लोकांनी त्याला थांबवले आणि पार्टी सेलिब्रेशनसाठी त्याला शॅम्पेनची बाटली उडायला लावली. अक्षत मनात विचार करत होता, देवा कुठे अडकलो मी? नव्या माझी वाट पाहत असेल आणि मी तर अजून तिला घ्यायलाही गेलो नाही. अक्षत टेन्शनमध्ये होता, पण तो तिथून निघू शकत नव्हता. दुसरीकडे नव्याने वेळ पाहिली. 9 वाजले होते, पण अक्षत अजून आला नव्हता. ती दरवाजाकडे वाट पाहत स्वतःशीच म्हणाली, कुठे राहिले अक्षत? कधीपासून त्यांची वाट पाहते. त्यांनी सांगितले होते की आपण एकत्र जाऊ, पण ते आलेच नाहीत. एक काम करते, मी स्वतःच खाली जाते. कदाचित ते पाहुण्यांमध्ये अडकले असतील. नव्या पूर्णपणे तयार झाली होती. ती आरशासमोर उभी राहिली, आपले केस नीट केले आणि स्वतःला एकदा निहाळले. ती खूप सुंदर दिसत होती आणि तो रंग तिला खूप शोभून दिसत होता. नव्या खोलीबाहेर आली आणि पायऱ्यांवरून खाली येऊ लागली. तिने मॅचिंग हिल्स घातल्या होत्या, त्यामुळे ती हळूहळू चालत होती. जशी ती गार्डन एरियामध्ये आली, समोरचे पार्टीचे दृश्य पाहून ती थक्क झाली. तिथे खूप लोक होते. नव्या त्यांना पाहत खाली आली आणि तिची नजर पार्टीच्या मध्यभागी उभ्या असलेल्या अक्षतवर पडली. ती थेट त्याच्याकडे जाऊ लागली. तेव्हाच तिची नजर अक्षतच्या बाजूला उभ्या असलेल्या माणसावर पडली, ज्याच्या हातात माईक होता. नव्या त्यांना आज पहिल्यांदाच पाहत होती. दुसरीकडे आहाना उभी होती, जिच्या चेहऱ्यावर एक तिरकस हास्य होतं. अक्षत आणि आहानाला एकत्र उभं पाहून नव्याचा आनंदी चेहरा एकदम पडला. तेवढ्यात अक्षत जवळ उभ्या असलेल्या माणसाने माईकवर मोठ्या आवाजात अनाउन्समेंट केली, लेडीज अँड जेंटलमेन, आज या आनंदाच्या प्रसंगी मी तुम्हा सर्वांसोबत आणखी एक आनंदाची बातमी शेअर करू इच्छितो. सर्व लोक त्या माणसाकडे पाहू लागले आणि नव्याचंही पूर्ण लक्ष तिकडेच गेलं. पण अक्षत मात्र गोंधळून आहानाच्या पप्पांकडे बघू लागला की ते नक्की काय अनाऊन्स करणार आहेत. आहानाच्या पप्पांनी माईक हातात घेऊन म्हटलं, मला तुम्हा सर्वांना सांगायला मनापासून आनंद होतोय की माझी मुलगी आहाना आणि माझा मित्र अरविंदचा मुलगा अक्षत या दोघांचा लवकरच साखरपुडा होणार आहे आणि आमची मैत्री आत्ता नात्यात बदलणार आहे. हे एक तास नव्या जिथल्या तिथे थिजून गेली. तिला पुढे पाऊलही टाकता येईना. दुसरीकडे अक्षतने जेव्हा आपल्या वडिलांकडे पाहिले तेव्हा त्यांचा चेहराही उतरला होता. पण आहानाच्या पप्पांनी पुढे जाऊन अक्षतच्या वडिलांना मिठी मारली. ते खूप आनंदी दिसत होते. अक्षतने आहानाकडे पाहिलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक तिरकस हास्य होतं आणि अक्षतला समजून चुकलं की हे सगळं आहानानेच रचलेलं कारस्थान आहे. अक्षतने रागाने आपली नजर इकडे तिकडे फिरवली तेव्हा त्याला थोड्या अंतरावर नव्या उभी दिसली. ती अतिशय सुंदर दिसत होती, पण तिच्या चेहऱ्यावरचे भाव सांगत होते की तिने ही अनाउन्समेंट ऐकली आहे. अक्षतने नव्याकडे पाहिलं तेव्हा तिचे डोळे पाण्याने तुडुंब भरलेले होते.
नव्याच्या मनात जी भीती, इन्सिक्युरिटी होती ती आता खरी ठरली होती. तिने विवश नजरेने अक्षतकडे पाहिलं, पण काहीही न बोलता ती तिथून वळून निघून गेली. अक्षतला हे पाहून खूप वाईट वाटलं. तो तिच्या मागे जाऊ लागला, पण आहानाच्या पप्पांनी त्याचा हात धरून त्याला थांबवलं आणि विचारलं, काय झालं अक्षत बेटा, कुठे चालला आहेस? असे लाजूनपणे हे मुलींचे काम असतंय. लग्नाच्या बातमीने तुला तर आनंदी व्हायला हवे ना? अक्षतने उत्तर दिलं, नाही अंकल, ही एंगेजमेंट होऊ शकत नाही. पण तो आपलं बोलणं पूर्ण करण्याआधीच आहानामध्येच म्हणाली, पप्पा, मला वाटतं तो खूप सरप्राईज झालाय म्हणून असा रिॲक्ट करतोय. राईट अक्षत? अक्षतने रागाने दात खाल्ले, कारण त्याला आहानाचा खूप राग आला होता. त्याने तिचं बोलणं तोडत म्हटलं, बिलकुल नाही आहाना. आणि अंकल, माझी आणि आहानाची एंगेजमेंट कधीच होऊ शकत नाही, कारण मी आधीच मॅरिड आहे, विवाहित आहे. तुम्ही मला न विचारता इतकी मोठी अनाउन्समेंट कशी केली? आत्ता लोकांना काय उत्तर द्यायचं ते तुम्हीच बघा. हे बोलून अक्षतने आपल्या वडिलांकडे पाहिलं, जे शांतपणे सगळे ऐकत होते. अक्षतला वाटलं होतं की वडिलांनी आहानाच्या पप्पांना त्याच्या आणि नव्याच्या लग्नाबद्दल सांगितलं असेल, पण ते का शांत बसले आहेत हे त्याला समजेना. अक्षत नव्याला शोधण्यासाठी इकडे तिकडे पाहू लागला. तो थोडा पुढे गेला, तोच पार्थ त्याच्या वाटेत आला. पार्थने काळजीत विचारलं, अक्षत यार, हे सगळं काय आहे? ही एंगेजमेंटची अनाउन्समेंट कशी काय झाली? तू तर आधीच विवाहित आहेस ना? मग या लोकांना का माहीत नाही? अक्षत म्हणाला, पार्थ यार, मला स्वतःला काहीच माहीत नव्हतं. हे अचानक घडलं आणि नव्याने हे सगळं ऐकलं आहे. माहीत नाही ती कुठे गेली, प्लीज तिला शोधायला मला मदत कर. ते दोघेही नव्याला शोधू लागले. दुसरीकडे आहानाच्या पप्पांना मोठा धक्का बसला होता. त्यांचा आपल्या मित्रावरचा विश्वास उडाला होता की त्याने इतकी मोठी गोष्ट का लपवून ठेवली. दरम्यान नव्या पळत पळत पार्टी हॉलपासून दूर एका निर्जन कॉरिडॉरमध्ये आली होती. तिने चेहऱ्यावर हात ठेवून रडायला सुरुवात केली. ती मनातच म्हणाली, माझ्याच नशिबात असं का होतं? अक्षत माझे पती आहेत, मग त्यांची एंगेजमेंट आहानासोबत कशी काय होऊ शकते? त्यांनी माझ्यासोबत इतका मोठा विश्वासघात करण्याची हिंमत कशी केली? ती हे विचार करत असतानाच अचानक कुणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती दचकून मागे वळली तर तिथे रावी उभी होती. रावीला पाहताच तिने धावत जाऊन तिला मिठी मारली. रावीने तिची समजूत काढत म्हटलं, शांत हो नव्या, रडून काहीही होणार नाही. अजून साखरपुडा झालेला नाहीये. कदाचित काहीतरी गैरसमज झाला असेल. नव्याने हुंदके देत म्हटलं, आता काय बाकी राहिले रावी? मी माझ्या पतीच्या साखरपुड्याची अनाउन्समेंट ऐकली आहे. यापेक्षा वाईट काय असू शकतं? रावीला देखील खूप वाईट वाटत होतं. ती तिला समजावू लागली की अक्षत सर तुला इतका मोठा धोका देऊ शकत नाहीत. नक्कीच काहीतरी गडबड आहे. नव्या म्हणाली, गैरसमज नाहीये रावी. आहानाने मॉरिशसमध्येच सांगितलं होतं की तिची आणि अक्षतची एंगेजमेंट होणार आहे. आमचं लग्न तर तसंही प्लॅनमध्ये नव्हतं. मग अक्षत माझ्यामुळे त्याचा मूळ प्लॅन का रद्द करतील? तिच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. तेवढ्यात तिथे अक्षत आणि पार्थ पोहोचले. नव्याला रडताना पाहून अक्षत तिच्या जवळ आला आणि म्हणाला, नव्या, तू इथे काय करतेस? मी तुला कधीपासून शोधतोय आणि तू का रडत आहेस? नव्याचे अश्रू पाहून अक्षतला खूप वाईट वाटलं, कारण तो स्वतःला जबाबदार धरत होता. पण आहानाच्या पप्पांच्या समोर तो एंगेजमेंट थांबवू शकला नव्हता. पार्थने परिस्थिती ओळखून रावीला सोबत घेतलं आणि त्यांना एकांतात बोलू देण्यासाठी तिथून निघून गेला. रावीला तिथेच थांबायचं होतं, पण पार्थने तिला ओढत नेलं. नव्या रागाने अक्षतला म्हणाली, रडू नको तर काय हसू? आपल्या पतीच्या दुसऱ्या मुलीसोबतच्या साखरपुड्याची बातमी ऐकून मी आनंद साजरा करू का? अक्षतने मान खाली घातली आणि हळू आवाजात म्हटलं, सॉरी नऊ, मला माहीत आहे तुला खूप त्रास झालाय, पण मला खरंच याबद्दल काहीच कल्पना नव्हती. नव्याने त्याला थांबवलं आणि म्हटलं, प्लीज अक्षत, आता काहीही स्पष्टीकरण देऊ नका. मला काहीच ऐकायचं नाहीये. आणि शेवटी मी तुमची लागते तरी कोण? आपण तसेही वेगळे होणारच होतो ना?
नव्याचं बोलणं पूर्ण होण्याआधीच अक्षताने तिला आपल्याकडे ओढलं आणि तिचे बोलणे बंद करण्यासाठी तिला रागात किस केलं. तो आता तिच्या तोंडून वेगळे होण्याबद्दल एक शब्दही ऐकू इच्छित नव्हता. नव्या थोडा वेळ भारावून गेली आणि डोळे मिटून त्याला साथ देऊ लागली. काही बोलण्याआधीच अक्षताने तिच्या ओठांना हलके स्पर्श केला, पण तो पूर्णपणे दूर गेला नाही. खूप प्रेमाने अक्षताने तिच्या दोन्ही गालांवर हात ठेवून तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, तुला खरंच वाटतं की मी आहानासोबत कोणतं नातं ठेवेन? माझ्यावर तुला जरासुद्धा विश्वास नाही का? मी तुला सांगितलं होतं ना की मला आहानामध्ये काहीच इंटरेस्ट नाही. मग माझं बोलणं दुर्लक्षित करून निरर्थक गोष्टी ऐकून त्यावर रडायची हिंमत तुला झाली कशी गं? हं? अक्षताने तिला प्रेमाने रागावल्यावर नव्याने तिच्या भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं तेव्हा अक्षताने तिच्या कमरेला पकडून तिला आपल्या अधिक जवळ ओढलं आणि तिच्या गालांवर आपले ओठ टेकवत हलक्या आवाजात कुजबुजत विचारलं, मी तुला सांगितलं होतं ना की आता आपण कायम एकत्र राहणार आहोत. तू ही गोष्ट कशी विसरलीस सांग? नव्या आणि अक्षत खूप जवळ उभे होते आणि अक्षताचे ओठ हलकेच नव्याच्या गालाला स्पर्श करत होते. अशा वेळी नव्याची हृदयाची धडधड खूप वाढली होती. पण त्या दोघांना त्यापेक्षा मोठा आवाज ऐकू आला आणि तो आवाज ऐकून दोघेही मागे वळले तर त्यांच्या मागे उभ्या असलेल्या व्यक्तीला पाहून ते दोघेही आश्चर्यचकित झाले. टू बी कंटिन्यू. भेटू लवकरच पुढच्या भागात. आणि ही कथा इथून पुढे शेवटपर्यंत आता या कथाप्रेमी या चॅनलवरच येईल. तर ज्यांनी दुसरे आपले चॅनल सबस्क्राईब नाही केले त्यांनी सबस्क्राईब करा. रोज अपडेट येणार आहे. बाय.